शेत लावतान ती आसू ती माझी सासू भाव बिव आहे देखो नाही सवय झाली चराच्या. हॅलो गाईस, श्रुती ठाकूर या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज परत एकदा चालून फिरायला म्हणजे धरणावर वहिनी यांची सोबत. आता ती निघली ना, आता मी पण जाते तिथंच तुम्हाला भेटते. मी आता आली बघा 4-5 आता निघू. कोण यावं राहिलं मम्मी आल्या पप्पा आता निघू आम्ही. आता पोचू किती अर्धा तास लागेल म्हणा मला तरी वाटतंय. अर्ध्या तासानं पोचू. तिथं पोचल्यावर आम्ही भेटू. आम्ही थांबलो यांच्या मम्मी पप्पांना, कारण ती पाठी आहेत. आमच्यानं काय भाकरी विक्री देवाच्या त्या ठेवू आम्ही. तर मग ती येते मग पाठी दिगोडचं फाटा होतं ना, फाटा का काय बोलतात काय माहीत, आम्हाला काही माहीत नाही. आता काही कोकणला आलो आम्ही. पाठच्या वेळी पण आम्ही कोकणला आलो, आता पण कोकणला आलो. मस्ती करत्या धबधब्यावर आलो. आता तिथं थांबू कुठं नाही मला माहीत नाही. आम्ही पाठच्या वेळी गेलतो ना, नाही पाठच्या वेळी गेलतो ना, तिथं वाटतं जावाचं आहे. फार्म हाऊसला जाते असं आहे का? म्हणजे आज पहिले फार्म हाऊसवर जायचं आहे, नंतर मग आम्ही गावाला इथं येणार आहोत धरणावर. बघा पुन्हा इथं आल्यावर काय वाटतंय कोकण मिनी कोकण नाही असे भारी वाटतं. तर काही बशी बिशी आल्या बघा. बस दिसायला म्हणजे विषय मला वाटतं शाळेत कोण वाटतं ब्लॉगिंग करते पुरे. बस चाललं म्हणजे खावायची गोष्ट. आणि आम्ही घेतो ना तिथंच चालली जी म्हणजे मला वाटतं जागा भेटणार नाही मला. ओळखीची माणसं भेटली. वातावरण भारी वाटतंय ना, बोल पावसाचं वातावरण झालं आहे. पाऊस पडला तर मजा येईल मला. फार्म हाऊसवर तर चालून मला तर वाटत नाही जागा भेटेल ती. बघू आता काय होत आहे. आता फार्म हाऊसवर तर जाऊ. प्लॅनिंग तर काय प्लॅनिंग झालेली आहे. गाईज आम्ही आता फार्म हाऊसवर पोचलो आणि आता यानं दमलो म्हणजे यांच्या मम्मी पप्पानं दमलो वहिनींचे. हे बघा आम्ही थांबलो इथं. पब्लिक आहे म्हणून जरा लाज वाटते थोडीशी. आता त्यांना येऊ दे, मग त्यांच्यासोबत जाऊ आम्ही. पाहिजे कंटी वगैरे तुम्हाला पाहिजे असेल म्हणजे आमची वहिनी बनवते तर नक्कीच ऑर्डर करा. आणि मी बोलवतो बॅनर तो बनवलाय ना याई. आणि 14 तारखेला पण क्लास घेणार त्या. 14 तारखेच्या आतच यू ब्लॉग येईल. मग नक्की तुम्ही या. तुम्हाला यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा. नंबर नाही सांगू शकत सध्या. इंस्टाचा आयडी सांगा. इंस्टाची आयडी काय आहे हे बघा. इंस्टाची आयडी नाही मी काय बोलव तू हा योस आहे का बॅनर तो बनवला होतो काय मी टाकलच साईटला. हा तुम्हाला यायचं असेल तर नक्की या. 14 तारखेला क्लास आहे. 700 रुपये फी आहे. बघू शकता तुम्ही. 699 शिकवणार आहे कॉम्प्लिमेंटरी. अजून सांगा एक वस्तू म्हणजे काहीतरी सांगतील त्या. एक वस्तू 2 ते 5 आहे. बघू शकता तुम्ही. आणि तू हा पण याईच बनवली जास्वंदी बोललाय बघा. आणि मी 14 तारखेला पण जाणार आहे. या क्लास घेणार ना तिथं म्हणजे ब्लॉग शूट करायला. कारण तुम्हाला पण समजला पाहिजे. बघा ही पण किती क्यूट दिसते. घरात मानताना लिद्या दररोज वाटण जातात म्हणजे दर गुरुवारी जातात. गुलाब कोणाला देवाचा असेल तर तुम्ही द्या. प्राइस वगैरे तुम्हाला सांगू. तुम्ही एकदा या. तुम्ही कमेंट करा नक्की. कमेंट केल्यावर तर मी पूर्ण ब्लॉग बनवेल मी त्यावरच. म्हणजे 14 तारखेला तर बनवणारच आहे. तर 14 तारखेच्या आत ब्लॉग गेला आपला तर तुम्ही नक्की या. मी बॅनर साईटला लावते. बघा आल्या मम्मी पप्पा आली. ही बघा गँग बघा. बाबा मला बघली बिगली आई तर काय बोल शालची आली वाटणं. ब्लॉगर त्यांच्या ब्लॉगर कोण आहे त्याने माहिती. मारू द्या आपल्याला काय करायचं. दमलेली ते आली फायनली. येऊ द्या आता आम्ही पण तिथं चाललो. फायनली फार्म हाऊसवर पोहोचलो आम्ही. बोलता हा ही बघ माझं आमची काम पण खा मज्जा आहे. लगेच काम जाऊ दे बाहेर. इथं जेवायला भाव बिव आहे. आपल्याला काही भावाची नावं नाही माहीत तर ते बोलायचं. आणि तिथं जेवायला पण राहतात. आपली वरतीची माणसाने म्हणजे थोडीशी लाज वाटते. आणि तिथं मी लगेच आतमध्ये जा. काकणा बिकणा भेटलेला आहे. आता पिवायला बसली. आम्ही खातो आणि पितोय. कॅट नाही बाय मला खेळता नाही कॅट
मला केलता नाही काहीच कॅटबीट आपल्याला जमत नाही. कॅटबीट केलं नाही बाय बाटला पण आलेला आहे. पोळून द्या मला पोरता नाही मागता पोरता नाही याला बोलतो पॅक बनवणारी पोर. आता बघ कशी पॅक बनवते. मला पोरीने खोद बनवली मी खोत नाही टाकू राय खोत आहे मी तुमचे वहिनीस कोण असं आहे का. आम्ही आता जेवायला बसलो की बा पोरांची मॅच बघते त्याच्या मनात सवय बघायची. आता मी बघ नाही आमच्या गावांचे असल्यावर मॅच बघतो नाही. आता जेवण वगैरे करून घेतो ना आणि आता लगेच आम्ही जाणार आहोत धरणावर पवाला. लगेच जाऊन निघू आम्ही जेवल्यावर मग धबधब्यावर एका चौकू शकतोस. तर काय जाता आम्ही चालून धबधब्यावर आता निघू आम्ही सगळे निघून हे बघा फार्म हाऊसला बाय बाय करतो आम्ही निघून. तिथून आम्ही डायरेक्ट घरी जाणार आहोत. इथं परत नाही येणार. चल बघा चला चॉकलेट लागलं माझ्या ऑलरेडी पाळायला. ग्लास पाहिजे चहा पाहिजे असेल तर सांगा मी आणते तुम्हाला. कॉफी पण आहे ऑलरेडी माझ्या पायाला लागली. निघून पाय डाय घुसला मग कशी येताना. पाव बकराला बा काय बोलतात. आता इथून आम्ही चालत जाणार असू हा असू ना हसू. आता चालून चालत हा चला. अरे कॉफी मध्ये पावाचा आता तिथं गेल्यावर भेटतो. माहिती नाही कसा रस्ता आहे लय चालायला लागला आपल्याला. डेंजर परला निघून डोक्यावर येऊ आपण शेतालावाला या येणार आहो आम्ही. तो पण ब्लॉग येईल लवकरच. चालच आहे लय आतमध्ये आहे ना चालायला लय लागते बरं. लय वरती डोंगर चढायला लागला मला आवरा लई चालायला लागते. त्या पण गल्या न डगरा बिगरा कशी परलो तर कपलो शेतान लावलं कांड. आता भेटू आम्ही म्हणजे शेत लावलाय का यो ऐसा यो कांडा आहे का. तुम्ही वाली चालली हो का लवकर आलती हा बोलताने कांदा मग कांदा नाही कांदा कोण भेटलेली माहिती आहे जागृती हा डायरेक्ट गावातली आहे चिरनेर म्हणजे आमच्या गावांची होती ती चिरनेरला दिली. गुबाईची पोर आमच्या गुबाईची लई शेत लावलं मग हा शेत लावलाय हा यो चालतो तू कांदा कांदा बोलत आता बांध बोलतात. आता शेताची लावणी चालू आहे अजून. हा हा भरपूर माणसं ते बताय लावतात. चल चालून लावायला आता मेहनत आवरे असतं ना काय सांगू. पब्लिक आवरे आहे ना वरती का मला वाटते पाय ठेवला जागा असेल. रस्ता आटावला असेल तर सांगा कारण वेदाना पडलेला. आता पाणी बघायली आयास मी वरती पडलेलो भारी कामा झालते आमची. परत बोला ती माझी सासू ती असू ती माझी सासू. कुठं आहे ही काय हा रस्ता बघा. तिथं पण गेलतो आम्ही चपला हातात घेतलं. आता चाललो मला सवय झाली काही असं काही प्रॉब्लेम नाही मला चालायला. मी लगेच चालतं. असं डोंगर आहे वाचणार पण नाही इथं धबधबा आहे म्हणून कारण ते रस्ता बघून शेस प्रत्येक जणांना माहिती असेल नाही तर नसेल पण पब्लिक तर फुल आहे. रविवारी आलो ना आम्ही 500 फेरी पण आम्ही रविवारी सांगतो. मेलो आता देखो नाही राहू दे पिशवी नाही राहू दे तुम्हीच चरा मला सवय झाली चराच्यावर काही प्रॉब्लेम नाही. हे रस्ता बघा खालती आहे पण दौरा घास नाही वरती आहे ना एक नंबर आहे. पवाला उऱ्या बिऱ्या खाला मज्जा आहे पण मी पावलो तर शिटी यार मस्त भांडणा झाले मज्जा आली असती. डेलाला भेटतो हे कांडेल तो आता माझंच काढ झालं असतं थांबा. इथं पोचलेलो आम्ही पण ती कुठंच माहित नाही आम्हाला हिची मम्मी नाही हो सा आई असतं आलतो आम्ही 500 फेरी काय माहिती नाही पुरं फेरी असेल तर कसं कदर झालंय. आम्ही आलो तर मस्त क्लिअर पाणी होता तिथं आम्ही थांबलेलो.
वगैरे केलं पण आम्ही आता फार्मासीवरून जवळ आलो आणि शिवऱ्या टाकत होतो आम्ही. बरं आहे पावाला आहे वंडा तया तया आयसा वंडा आहे हा माहिती आहे भिजत आयुष्यात पावायला लागलं आपल्याला ऑप्शन नाही. पाणी शुद्ध पाहिजे आता आणि कशी तरी मुठत असतील लागत असतील पण तर पाणी वाहत आहे ना काय टेन्शन नाही. त्याला काय तू धरणानं जाते ना हा कशी शुद्ध असेल पाणी. अरे बघ बसलो बघतो ती पावते आई पावताना आम्ही फक्त चौघी बसलो पावाची इच्छा नाही बाय आई बी जवळचं काम करायचा बस काय ते 5चे फेरी मस्त पाणी होतं हा गाववाले जिल्ह्या तापा ताव वाचलेले आहेत नंबर काम झालं असता डायरेक्ट मध्ये उरी टाका जा ना नाही त्यांना सांगते उरी टाकता हो का हा निघली पावाला सगळी काय आम्ही 80 तर आम्ही चालून खालची इथं पाहून तर बसू मला माहिती नाही पण चाललो हा चलो रस्ता बघा काट बिट रुपती नांगाला समज नसता आला तो काय आपण ते बघा काटे कुठे काय झाला काट्यांचा रस्ता वा अवतान तुझ्या आता आम्ही धरणावर चाललो आता पळून झाला आसू लय भाव पकडला आवरा भाव पकडलाय ना गाव किला इथे आपण काय पकडला नाही आला नाही तो भाव लपला लपला तो भिला आम्हाला भिला हे बघा चाललो आता चलो ही पावली नाही ही पावाला लय भित्त बघ हिला इंटरेस्ट नाही पाहू नये मला तरी वाटतंय. तुम्हाला आठवली असेल ही जागा तर सांगा कारण तयास मस्त पडले मी आता नाही पडलं आता काही सवय झाली आपल्याला आता धरणावर झालं ना चलो शेत लावताना चला लावू का तुम्ही काय झालं आता फायनल निघलो आम्ही धरणावर डॅम्पो ना मग ते जवळ येतो आता 80 जवळच असेल ना लावायचे असतील तर या घेवाला बघा सस्त्यान वाटा सस्ता आया काय झाडाची तोरली आणली थोडा पाऊस पडलेला आहे आता आम्ही थांबलोन बिर्याणी आणायला ही मॅचिंगचा यार लागला यांना 1 का 2 जिंकल्यान 2 काय थांबलेन बिर्याणी कापलेला आहे बघा लागलाय पाणी पण आलंय बघा आयवाली मध्ये नुसती फायनली पोचलो ऐशी भावाचं वाटतं बकरी वय तुझ्या मैत्रिणी रिणी ब पवाला मज्जा येईल ना या बोन पवाला मज्जा येईल वंड असल्यावर नका मज्जा येतं पवाला बारकीवर असल्यावर वैसा जमाने ना वावता पाणी चिकटी वन लगेच समजते डायरेक्ट करू डायरेक्ट आयाशी बिर्याणी का दोन आता आम्ही गाई म्हशी माझा बाप्पाही चांगल्या त्या बघा पवाला बाई डेंजर काय मॅच बघा आणि मॅच बघायच्या उठले बाबा
बिर्याणी तर भारी लागतंय खावाला या नाही लक्ष नाही पवाचे गुंगी नत ना त्या पवाला या वाटत पवाला भारी आहे पण काही पण बोला आहे डेंजर वाटते मला वाटते म्हणा हे बाजूला फार्म हाऊसात काय अशी का ह्यो वारता पाणी आहे ना बघा गाईच मास दिसतात का हे बघा दिसतात का नाही माहित नाही मोठं मासात बाबा बघायचं बाबा ज्या बावगी पकडतो ये देखो बाबा साडी लई येतील ए दादा चल चल हट हट डेंजर मासे यार आलं पिवलं मासा आलं हा पिवलं मासा आलं पवाव नाही या तुम्ही पवा जरा डागावरी टाका चप्पल गाडू दे म्हणा बसले बघा कशी वा बघा बाई मालिश करायला मासं वा तू या पायांजवळ हा बरोबर ना मध्ये डायरेक्ट पैसे द्यायची गरज नाही ही आहे असली ना आम्ही आहे बसतो ही बघा तोंड बघा तोंड आया काम चालू आहे पल्ला नाही नाही बाबा मला भीती वाटते नको त्या गात गुल्या फुटतात चावतात मग गात गुल्या फुटतात पण नको नका या बघा देखो दिसतात का नाही मला माहित नाही पण भावाला आणला वाटतं पकडून बघू चिंबोरी आहे मोठी आहे नेवाची तलाला भीती मासा दे बघा बाई तलाला नुगा शिंगाला वाटतं आणि सेम बरे बघा उई परशी झाला कल्याण ओय मामा येऊ नका डोल बघा बाई आणू का जेवायला ओय मामा धरणं का इत्या मला वाटलं माझ्या अंगावर येतंय नाही वहिनी बाई खरं सांगावं तर मला लई म्हणजे भीती वाटतं काय माहिती भीती वाटतं का इतकी वाटतं आवडं धरा बिराला फक्त सापाला पकडतो तिचे कानाला पकडतो बघा बारके बोरांनी घेतात पकडाचं मासे विसर चिकनचा पीस टाकला विजा त्यांना तुला काय वाढता मी जाऊन तुम्ही देत त्यांना विचारायला माशांना किती मोठं मासं त्या काय चिंबून बोऱ्या मोठे आहेत पण त्या अरे मम्मा लागला पायावर लागला लय बेकार लागला बघा दुःखानं एकदम दुःखानं चला काही आता आम्ही चाललेलो आहोत घरा चाललो बाई मग काय लय लवकर निघलो नाही असं वाटतं मला तुम्हाला वाटतंय तू 7-8 खाऊत निघतो तरी जाऊ द्या लेट निघू हां आणखी लेट निघू घरशी लवकर निघू नाही बाई पवन आमची तर आता घरी जाऊन भेटतो न ब्लॉग एंड करीन कारण सदाकाळ मी विसरतो ब्लॉग एंड करायचे आज नक्की करीन Share, comment, subscribe.